जे शेतकरी आंदोलन सध्या दिल्लीच्या सीमेवरती चालू आहे त्याच्यामधला एक मूळ मुद्दा ज्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होते त्याचा जरा विचार झाला पाहिजे। हे सगळं येऊन कुठं थांबतं आहे की धान्याची जी सरकारी खरेदी आहे ती जी सरकारी यंत्रणा आहे त्याच्यापाशी हा मूळ मुद्दा कुठंतरी जाऊन भिडतो आहे आणि आपण त्याचा पहिले विचार केला पाहिजे। हे सगळं सुरू कुठून झालं म्हणजे PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, बोलीभाषेमध्ये आपण त्याला रॅशनिंग म्हणतो, म्हणजे रेशनवरती जे स्वस्त धान्य गोरगरिबांसाठी उपलब्ध असतं ते खरेदी करणारी जी यंत्रणा आहे आणि ते खरेदी करण्यासाठी म्हणून आपण ही MSP मिनिमम सपोर्ट प्राईस, त्याच्यानंतर APMC हे सगळे विषय येऊन कुठे थांबतात की सरकारी खरेदीपाशी। याची सुरुवात कुठं झाली? दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांना जेव्हा लष्करासाठी आणि इतर कारणासाठी अन्नधान्याची चणचण जाणवायला लागली आणि त्याच्या हक्कानं पुरवठा करणारी काही एक यंत्रणा असावी म्हणून आपल्याकडे ही रॅशनिंगची यंत्रणा उभी राहिली। स्वातंत्र्यानंतरही ती तशी चालू राहिली। 1965 पर्यंत म्हणजे हरित क्रांती होईपर्यंत भारतामध्ये अन्नधान्याची चणचण होती, म्हणजे तेव्हाची जी आपली लोकसंख्या आहे त्या सगळ्यांना पुरेसा असेल एवढं धान्य आपण पिकवत नव्हतो। परदेशातून धान्य मागवायची वेळ यायची आणि ह्या सगळ्यावरती उपाय म्हणून सरकारने तेव्हा ती यंत्रणा चालू ठेवलेली होती। तेव्हाच्या बाबतीमधली जी परिस्थिती होती ती बाजूला ठेवून आपण ती विसरूत। 1965च्या नंतर जेव्हा अन्नधान्याची मुबलकता व्हायला लागती म्हणजे हरित क्रांती आपण ज्याला शब्द वापरतो, हरित क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये पर एकरी उत्पादन वाढलं धान्याचं, त्याच्यानंतर सुद्धा ही यंत्रणा चालू राहिली। आता तर अशी परिस्थिती आहे, विरोधाभास असा आहे की तेव्हा यंत्रणा सुरू केव्हा झाली होती की जेव्हा कमतरता होती आणि जे काही उपलब्ध धान्य आहे ते समप्रमाणात सगळ्या लोकसंख्येला वाटप व्हावं म्हणून। आताची परिस्थिती अशी आहे की सरकारी धान्य गोदाम ज्याला म्हणतो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI जी खरेदी करतं त्यांची जी क्षमता आहे त्याची एकूण क्षमता आहे 418 लाख टन धान्य साठवून ठेवण्याची आणि वाटप करण्याची। प्रत्यक्षामध्ये आत्ता म्हणजे सध्याची जी आकडेवारी अशी आहे की सरकारी धान्य गोदामात आणि एकूण केलेली खरेदी ही 980 लाख टनाची इतकी आहे, म्हणजे जितकी मूळ गरज होती त्याच्या जवळजवळ 2.25 ते 2.5 पट इतकी खरेदी आपण सध्या करून ठेवलेली आहे। म्हणजे सध्या सरकारकडे धान्य आहे। आंदोलन कशासाठी होतं आहे की MSP काय असावी, APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीनं ती खरेदी कशी करावी। मग एक सर्वसामान्य नागरिक म्हणून पहिला प्रश्न उपस्थित होतो की हे आंदोलनाचाही विचार आपण नंतर करू, सरकार धान्य खरेदी करतंच कशासाठी? सरकारला बफर स्टॉक म्हणतात, म्हणजे हाताशी धान्याचे काही साठे असावेत, हे ठीक आहे आणि ती खरेदी सरकारला जी काही करायची आहे, जसं लष्कराला त्यांची खरेदी करायची असते तेव्हा ते खुल्या बाजारातून घेतात, त्याच पद्धतीने सरकारला बफर स्टॉक म्हणून हाताशी जो काही धान्य साठा ठेवायचा आहे तेवढी एक खरेदी त्यांनी खुल्या बाजारातून करावी। पण याच्याशिवाय आता धान्याची मुबलकता असताना रेशनिंगवरती धान्य खरेदी करायचीच कशासाठी? सगळ्यात पहिला जो प्रश्न समोर येतो, हे आंदोलन थोडा वेळ आपण बाजूला ठेवू, पहिला प्रश्न असा येतो की आपण ही धान्य खरेदी ज्या गरिबांसाठी करतो त्या गरिबांना या धान्याची गरज आहे का? म्हणजे जेव्हा धान्याची उपलब्धता नव्हती, अगदी जुन्या काळामध्ये काय आत्तापर्यंत सुद्धा जेव्हा शेतगडी एखाद्या मालकाकडे काम करायचा तेव्हा त्याचा जो पगार ठरायचा वर्षभराचा चंदी सालचंदी, त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारीचे किती पोते देणार हे ठरायचं, कारण की त्याला खायला धान्य लागायचं। पण नंतरच्या काळामध्ये बदल असा झाला की कुठलीही अशी मदत नाकारून सगळे काम करणारे मजूर हे रोख स्वरूपात तुम्ही रक्कम किती देता असं बोलायला लागले। म्हणजे ज्या प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये धान्य पिकतं त्या शेतकऱ्याच्या शेतावर काम करणारा मजूरसुद्धा आपल्या मालकाकडून धान्य घ्यायला तयार नाही। धान्याची जी बाजारपेठ अतिशय 2 रुपये किलोनं तुम्ही जर गहू उपलब्ध करून देणार असाल, 1 रुपये किलोनं तांदूळ उपलब्ध करून देणार असाल तर ह्याची मुळात गरजच सर्वसामान्य लोकांच्या पातळीवरून संपून गेलेली आहे। आज धान्य मुबलक असल्यामुळे गरीबातल्या गरीबाला सुद्धा धान्य उपलब्ध आहे, अन्न उपलब्ध आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे MSP प्रमाणे तरी गहू आणि तांदळाची खरेदी होती। ह्याच्याशिवाय फळं, दूध, भाजीपाला, अंडे तुम्ही कशाचाही उल्लेख करा किंवा गरिबाच्या अन्न ताटामध्ये जे जे काही पदार्थ असतात त्याचा तुम्ही विचार करा, ह्याच्यामधलं फक्त गहू आणि तांदूळ तुम्ही MSP प्रमाणे घेता आणि वाटप करता। बाकीचं सगळं अन्न गरिबाच्या ताटातलं तो त्याच्या आजूबाजूचं जे काही हे आहे त्याच्यातून मिळवतो, त्याला ह्यासाठी सरकारची गरज लागत नाही। पहिला मुद्दा असा उपस्थित होतो की सरकारनं
धान्याची जी खरेदी चालवलेली आहे, आतापर्यंतची जुनी व्यवस्था आहे ती चालू का ठेवावी? जर गरिबांना अशी मदत हवी असेल तर ती धान्य पाहिजे का पैसे, असा जर समोर पर्याय आला, म्हणजे जसं ज्या पद्धतीनं गॅसच्या सबसिडीचा मुद्दा समोर होता, जेव्हा सबसिडाइज्ड गॅस म्हणजे सिलेंडर उपलब्ध होतं, त्याचा काळा बाजार कसा चालायचा, एक सबसिडाइज गॅसची किंमत वेगळी, बाजारातली किंमत वेगळी, व्यावसायिक गॅसची सिलेंडरची अजून वेगळी, आणि ह्या सगळ्या घोळातून ज्या पद्धतीचा काळा बाजार समोर आला आणि म्हणजे सिलेंडर्स उपलब्ध नसणे, नंबर लावावा लागणे आणि असंख्य गोष्टी, आणि आज ह्या सगळ्या भावामध्ये एकरूपता आली, त्याच्यावरची सबसिडी संपली. ती सबसिडी आर्थिक रूपामध्ये जेवढे खातेदार आहेत त्यांच्या खात्यावर जमा करायची व्यवस्था सरकारने केली. याचा परिणाम 2-4 वर्षात असा दिसून आला की गॅसचं पूर्णपणे वितरण हे सुरळीत झालं. आज गॅस सिलेंडर अतिशय सहजपणे उपलब्ध आहे, त्याच्यातला काळा बाजार संपला आणि त्याचे वितरण त्याच पद्धतीने जर ह्या धान्यावरची जी ही काही सबसिडी आहे आणि ह्या स्वरूपातलं खरेदी आहे ही जर बाजूला ठेवून ज्या ज्या गरिबांना आपण धान्य वाटप करतो आहोत त्या गरिबांसाठी जर असा पर्याय ठेवला की तुम्हाला दर महिन्याला मिळणारं 35 किलो धान्य, हे धान्य हवं आहे का पैसे हवे आहेत? मला खात्री आहे, मलाच नाही तुम्ही पण जे कोणी ह्याच्यावर विचार करता ते सगळे सांगू शकतील की जर असा पर्याय समोर आला तर बहुतांश लोक म्हणतील की आमच्या खात्यावर पैसे द्या, आम्हाला हे धान्य नको, की ज्याचा दर्जा पण कसा असतो काय कोणास ठाऊक. म्हणजे ज्यांच्यासाठी हे सगळं चालू आहे ते लोक स्वच्छपणे हे नाकारू शकतात जर त्यांच्यासमोर असा पर्याय आला तर. 2013मध्ये बारीपाडा नावाचं जे गाव आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरती, त्या गावानं, त्याच्यात आम्ही सप्टेंबर महिन्यात भेट दिली होती, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडच्या ग्रामपंचायतीमध्ये तक्त्यामध्ये असं लिहून ठेवलं होतं की दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या 0 आणि स्वस्त धान्य योजनेमधले लाभार्थी 0. जेव्हा मी त्यांना विचारलं तिथल्या लोकांना की तुम्हाला तुमच्याकडं गरीब नाही आहेत का, त्यांना धान्य म्हणजे हे जे रेशनिंगवरचं धान्य नको असतं का, तर तिथल्या एका सामान्य बाईने दिलेलं उत्तर फार अफलातून होतं की ज्या पद्धतीचा सुवासिक तांदूळ, इंद्रायणी नावाचा तांदूळ आहे, त्या ठिकाणी उपलब्ध होतो, पिकतो आणि ते लोक खातात. त्या बाईने तो तांदूळ मला दाखवला आणि मला असा प्रश्न केला की भाऊ, हे असं आम्ही रोज खातो, ते सरकारच्या गोदामातलं सडलेलं धान्य आम्ही कशाला खाऊ? म्हणजे एक सामान्यातली अतिशय गरीब अशी साध्या घरातली जवळपास झोपडीमध्ये राहणारी बाई बारीपाड्यासारख्या आदिवासी वस्तीमधली असं म्हणते आहे की मला तुमचं रेशनिंगवरचं काहीही नको. जर अशा सगळे जे लाभार्थी आपण म्हणतो रेशनिंगवरचे, ह्यांना जर पर्याय उपलब्ध करून दिला, धान्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तर खात्रीनं बहुतांश लोक दुसरा पर्याय निवडतील, पैसे निवडतील आणि त्यांना धान्य पोहोचवण्याची जी सगळी यातायात आहे ती संपून जाईल. म्हणजे पहिला मुद्दा निकालीत निघतो की ज्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात त्यांची ती गरज उरलेली आहे का? कालपर्यंत होती की नाही याची चर्चा आपण सोडून देऊ, बाजूला ठेवू. आत्ताच्या घडीला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात धान्य उपलब्ध आहे. इतकंच नाही, जी वाढलेली सगळी शेती आहे त्याच्यानंतर एकरी वाढलेलं उत्पादन आहे ते पाहता आपण आपल्या लोकसंख्येला पुरेसं होईल त्याच्यापेक्षा जास्त धान्य तयार करतो आहोत. तेव्हा पहिल्यांदा या गरिबाचा विचार करून आपण जी खरेदीची योजना राबवलेली आहे त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. आणि जर बहुतांश लोकांनी, आणि हे पर्याय ठेवावेत, ज्यांना धान्य पाहिजे त्यांना धान्य द्यायची व्यवस्था ठेवावी. ती जरी आम्ही चळवळीत असं म्हणतो की पूर्णपणे बरखास्त करा, पण ठीक आहे, शासन जसं ज्याप्रमाणे आता MSP पण ठेवलेली आहे, APMC पण ठेवलेली आहे, सरकारी खरेदी चालू राहणार आहे, त्या पद्धतीने ज्यांना पैशाच्या ऐवजी धान्य पाहिजे त्यांची वेगळी नोंद असावी. आता दुसरा मुद्दा जो तयार होतो तो असा की जर समजा जसं इकडच्या बाजूनं की ज्यांच्यासाठी धान्य खरेदी करायचे त्यांना ती गरज नाही आणि शक्यता अशी की ते पैशाकडे वळतील, दुसरीकडून ज्या शेतकऱ्यांकडून ही खरेदी केली जाते MSP प्रमाणे पंजाब आणि हरियाणातल्या गहू आणि तांदळाची खरेदी केली जाते, ती डायरेक्ट शेतकऱ्यांकडून केली जात नाही, ती आडते आणि मधले आणि व्यापारी दलाल यांच्याकडूनच केली जाते. सरकार डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देत नाही. म्हणजे परिस्थिती आजही अशी आहे की मागच्या सीझनमध्ये हंगामात जी काही गहू आणि तांदळाची खरेदी झाली पंजाब आणि हरियाणामध्ये, त्याचेही 1111 कोटी रुपये अजूनही ह्या आडत्यांनी दलालांनी सरकारकडून आले, पण ह्यांनी शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. जर नवीन व्यवस्थेमध्ये असा एक पर्याय समोर आला की सरकार जी काही खरेदी करणार आहे ती खुले करणार आहे आणि
ह्या सगळ्यातून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे असं आपण समजूयात की बाबा MSP प्रमाणे तुम्हाला फायदा होतो ना, समजा ही सरकारी खरेदी बंद झाली तर जे नुकसान होणार आहे त्याच्या बदल्यात ह्या सगळ्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डावे जे आता आंदोलन करतायत, जे कोरडवाहू आणि बागायती असा भेद करतात त्यांना मला सांगायचं की मग ठीक आहे ते पण बाजूला ठेवून सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही जी रक्कम धान्य खरेदीसाठी होत होती त्याच्यातला भ्रष्टाचार, ती सगळी नोकरशाही, स्वस्त धान्य दुकानांचं एवढं मोठं प्रचंड असं जाळं, हे सगळं बाजूला ठेवून सरकारची जी रक्कम वाचणार आहे, जसं तिकडे गरिबांच्या खात्यामध्ये तुम्ही रक्कम द्या त्याच पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांना सुद्धा जो नफा मिळू शकत होता त्यासाठी त्यांना एकरी तेवढी रक्कम द्या. म्हणजे तिकडून सर्वसामान्य लोकांच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकेल, त्यांचाही फायदा होईल आणि डायरेक्ट जर रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असेल तर भ्रष्टाचार संपेल. दुसरीकडून ज्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडून तुम्ही गहू आणि तांदूळ खरेदी करतात त्यांच्याही खात्यावरती आताही सुद्धा वेगवेगळे पंतप्रधान सन्मान निधी वगैरेची रक्कम तर जमा करतच आहात. म्हणजे दुसरीकडून शेतकऱ्यांचा पण फायदा होऊ शकेल. अजून याच्यातली एक गोष्ट आहे, सध्या गहू आणि तांदळाचीच फक्त खरेदी होते, बाकीचे जे पिकवणारे शेतकरी आहेत त्यांना ह्याचा लाभ भेटत नाही. तसंच दुसरीकडून गहू आणि तांदळाच्या शिवाय ज्यांचं काही खाद्यान्न आहे, ज्याच्यामध्ये बाजरी आहे, त्याच्यामध्ये मका आहे, त्याच्यामध्ये ज्वारी आहे, त्यांना कुठलाच लाभ भेटत नाही. जर दोन्हीचाही लाभ भेटायचा असेल, जर ही रक्कम समप्रमाणामध्ये सगळ्या लाभार्थींच्या खात्यामध्ये जाणार असेल तर ते त्यांच्या आवडीप्रमाणे धान्य खरेदी करू शकतील. तसंच ही रक्कम सगळ्या शेतकऱ्यांमध्ये वाटून जाणार असेल तर फक्त पंजाब आणि हरियाणाच्याच भागातल्या शेतकऱ्यांना फायदा मिळतो असं न होता संपूर्ण भारतभरच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणजे जर अशी योजना राबवली की रॅशनिंगवरती धान्य नको, खात्यावरती पैसे द्या, तर ह्याच्यातून दोघांचाही फायदा होईल. आणि मुख्य म्हणजे आता आंदोलनामुळे सारखी जी परिस्थिती उद्भवलेली आहे अशी आणीबाणीची परिस्थिती उद्भवणार नाही, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. स्वस्त धान्य योजना पूर्णपणे गुंडाळून ठेवून सरकारने आवश्यक तेवढी फक्त धान्यासाठी स्वतःच्या हाताशी ठेवावेत, बाकी धान्याची खरेदी ही खुली करून टाकावी आणि जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसा देण्याची योजना राबवावी.